खाते वाटप झाल्यानंतर दालन वाटप झालं आणि दालन वाटप झाल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्रालयामध्ये सध्या रंगरंगोटीचं काम जोरात सुरू आहे आणि नवीन मंत्र्यांना खोली देण्यापूर्वी त्याची रंगरंगोटी करण्यात येते। पण एनेक्स इमारत असू द्या किंवा जुनी इमारत असू द्या आणि नवीन इमारत असू द्या, या सगळ्यामध्ये 602 क्रमांकाची जी खोली आहे ती सध्या चर्चेचा विषय ठरते। एनेक्स इमारतीमध्ये शिवेंद्रराजे भोसलेंना मिळालेली मंत्रालयातील ही 602 क्रमांकाची जी खोली आहे ती सध्या चर्चेचा विषय ठरते। आपण पाहतोय की हीच खोली जी शिवेंद्रराजे भोसले यांना देण्यात आलेली आहे आणि मंत्रालयातील या खोलीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत। राज्य सचिवालयातील सर्वात प्रशस्त दालनांपैकी एक असलेली खोली घ्यायला मंत्री मागे पुढे पाहतात। ही खोली भूतकाळातील काही धोरणांमुळे बदनाम झाली असून ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीला राजकीय जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो अशी एक आख्यायिका आहे आणि प्रसंगी त्याला पदाचा राजीनामाही द्यावा लागतो असा समज झाला आहे। मागील 2.5 दशकांपासून ज्या ज्या मंत्र्यांना ही खोली मिळाली त्या सर्वांना कुठल्या तरी वाईट गोष्टीचा सामना करावा लागला अशी समजूत आहे। जर इतिहास पाहिला तर 1999 मध्ये ही खोली तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आली होती। पण 2003 मध्ये ते तेलगी स्टॅम्प घोटाळ्यामध्ये पेपरमध्ये तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अडकले होते आणि त्याच्यानंतर आलेले अजित पवार यांना देखील सिंचन घोटाळ्यामध्ये अडकावं लागलं होतं आणि प्रसंगी राजीनामाही द्यायला लागला होता। आणि 2014 मध्ये जेव्हा भाजपचे सरकार आलं तेव्हा ही खोली देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधील मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना देण्यात आली। पण पुढे खडसे यांना देखील जमीन घोटाळ्यात नाव आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला आणि मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये त्यांची ही खोली होती आणि खडसे त्यांच्यानंतर ही खोली पांडुरंग फुंडकर या भाजपच्या नेत्यांना देण्यात आली। पण 2018 रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता आणि यानंतर ही खोली भाजप नेते अनिल बोंडे यांना देण्यात आली जे 2019 मध्ये निवडणुकीत पराभूत झाले। पण हीच खोली एकनाथ शिंदे यांना पण मिळाली होती। या ठिकाणी नगर विकास विभागाचं त्यांचं कार्यालय होतं पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। आता एक गोष्ट अशी देखील बोलली जाते की 602 क्रमांकाची जी खोली आहे ती त्याचे काही निगेटिव्ह इफेक्ट्स मंत्र्यांच्या आयुष्यावर पडू नये यासाठी वास्तुशास्त्रानुसार जे दरवाजे ते सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आले। आपण पाहतोय बघा, वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी हे सगळे त्रिकोण या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। हळद कुंकू लावून पूजा पाठ करून ही संपूर्ण जी वास्तू आहे ती पवित्र करण्याचं काम देखील या ठिकाणी झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 602 क्रमांकाची जी खोली आहे ती सध्या PWDच्या ताब्यामध्ये, तिथे कोणी राहत नाही आणि ही खोली आपण या ठिकाणची पाहू शकतो की सध्या सामान या ठिकाणी जे आहे ते इथे अशा पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे आणि PWDचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते सध्या या खोलीचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर 602 क्रमांकाच्या खोलीबद्दल बोलायचं झालं वास्तुशास्त्रानुसार तर 6+2 म्हणजे 8 क्रमांक होतो। 8 या क्रमांकावर न्यूमरोलॉजीमध्ये शनीचा सगळ्यात जास्त प्रभाव असतो। शनी हा कर्मफळदाता आहे आणि त्यामुळे चांगले कर्म केले की चांगली तो फळ देतो आणि जर चांगले कर्म केले नाहीत तर मात्र तो अशुभ फळ देतो अशी एक आख्यायिका आहे, असा समज आहे। आणि त्यामुळेच ही खोली जी आहे ती सध्या कुणी घ्यायला तयार नाही अशी सुद्धा माहिती मिळते। पण शिवेंद्रराजे भोसले यांना ही खोली मिळालेली आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर याचा काही परिणाम होणार आहे का आणि कशा पद्धतीने त्यांचा कार्यकाळ असेल याकडे कार्यकर्त्यांचं देखील लक्ष लागलं आहे, त्यांच्याकडूनही चिंता व्यक्त होते। आणि सोबतच मंत्रालयातील मुख्य दालनामध्ये जी खोली आहे 602 क्रमांकाची त्या ठिकाणी सुद्धा जे नेते बसतात त्यांचं नेमकं भविष्य कशा पद्धतीचं असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरापर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।